नमस्कार. मुलांचा मोबाईल वापर ही आजकाल सगळ्यांचीच डोकेदुखी आहे नाही का? पण काळजी करू नका. काही सोप्या, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. चला बघूया काय आहेत त्या. खरंय, आजकाल बहुतेक सगळ्याच पालकांना ही चिंता सतावत असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता फोन हिसकावून घेतला किंवा ओरडलं की प्रश्न सुटत नाही, उलट तो अजूनच वाढतो. म्हणूनच यावर शांतपणे विचार करून एक प्लॅन बनवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग उपाय शोधायच्या आधी आपण थोडं मुळाशी जाऊया. म्हणजे मुलांना मोबाईलचं इतकं वेड लागतंच का, आधी हे समजून घेऊ. याची काही साधी सोपी कारणं आहेत. पहिलं म्हणजे कंटाळा. मुलांना काही करायला नसलं की ते सरळ मोबाईल उचलतात. दुसरं, ते आपल्याला बघत असतात. आपण किती वेळ फोनवर असतो हे त्यांच्या नकळत त्यांच्या डोक्यात बसत असतं. आणि मग आहेत ते गेम्स अँड व्हिडिओज. ते तर बनवलेच असे जातात की त्याचं व्यसन लागावं. मित्रांमध्ये काय चाललंय त्याचाही दबाव असतो. आणि खरं सांगायचं तर अनेकदा आपणच त्यांना शांत बसवण्यासाठी हातात फोन देतो. मग यावर उपाय काय? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपल्यापासूनच सुरू होतो. हो, पालकांपासून. आपण स्वतः एक आदर्श कसा बनू शकतो ते बघूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त बघतात. आपणच जर सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसलो तर त्यांना मोबाईल वापरू नको हे सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही. मग आदर्श बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर दोन गोष्टी. एक, मुलांसमोर असताना आपला मोबाईलचा वापर जाणीवपूर्वक कमी करायचा. आणि दुसरं, घरात एक पक्का नियम बनवायचा. फॅमिली टाईम म्हणजे नो मोबाईल. आणि हो, हा नियम घरातल्या सगळ्यांना लागू आहे, आपल्याला सुद्धा. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो आहे नियम आणि मर्यादा ठरवण्याबद्दल. मोबाईल वापरासाठी एक स्पष्ट चौकट आखणं खूप खूप गरजेचं आहे. आता बघा, वयानुसार किती वेळ मोबाईल बघणं योग्य आहे याबद्दल काही स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. साधारणपणे 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी दिवसातून 1 तास पुरेसा असतो. 6 ते 12 वर्षांसाठी 1 ते 2 तास आणि 13 वर्षांपुढील मुलांसाठी वापर तर चालेल, पण तो आपल्या नियंत्रणात आणि देखरेखीखाली असायला हवा. नियम बनवताना काही गोष्टी ठरवून घ्या. घरात काही जागा नो फोन झोन म्हणून डिक्लेअर करा, जसं की जेवणाचं टेबल किंवा बेडरूम. मोबाईल वापरायची एक ठराविक वेळ ठरवा, समजा संध्याकाळी 1 तास. अभ्यासाच्या वेळी तर मोबाईलला हात लावायचा नाही हे पक्कं ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या नियमांमध्ये सातत्य ठेवा, रोज नियम बदलायचे नाहीत. आणि सातत्य का महत्त्वाचं आहे हे बघा. जर आपण आज परवानगी दिली आणि उद्या रागावलो तर मुलं गोंधळून जातात. त्यांना कळतच नाही की नेमकं काय करायचंय. त्याऐवजी आधी अभ्यास पूर्ण मग मोबाईल असा नियम जर पक्का असेल तर सगळं किती सोपं होतं नाही का? त्यांच्या डोक्यात एकदम क्लिअर असतं. आणि हो, हे नियम पाळण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीची मदतसुद्धा घेऊ शकता. यूट्यूब किड्स किंवा गुगल फॅमिली लिंकसारखे ॲप्स आहेत, जे वापरून मुलं काय बघतायत आणि किती वेळ बघतायत यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. आता वळूया तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे. तो आहे सकारात्मक पर्याय देण्याबद्दल. म्हणजे फक्त मोबाईल काढून घ्यायचा नाही, तर त्याऐवजी काहीतरी चांगलं करायला द्यायचं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. फक्त फोन ठेव असं म्हणून काहीच होणार नाही. आपल्याला त्यांना त्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असा काहीतरी पर्याय द्यावा लागेल, तरच त्यांचं लक्ष मोबाईलवरून हल्लेल. मग पर्याय काय असू शकतात? खूप आहेत. त्यांना बाहेर खेळायला पाठवा, क्रिकेट, फुटबॉल किंवा घरात चित्रकला, रंगकाम. त्यांना गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवा, संगीत, डान्स किंवा मग घरातल्या घरात कॅरम, सापशिडीसारखे खेळ खेळा. जेव्हा त्यांना या सगळ्यामध्ये मजा यायला लागेल ना, तेव्हा मोबाईलची आठवणी येणार नाही. आणि ही एक गोष्ट तर अगदी लक्षात कोरून ठेवण्यासारखी आहे. रिसर्च सांगतो की रोज फक्त 30 ते 60 मिनिटं म्हणजे अर्धा 1 तास जर तुम्ही मुलांसोबत पूर्ण लक्ष देऊन घालवलात तर त्यांची मोबाईलची गरज खूप कमी होते. जेव्हा त्यांना आपलं खरंखुरं अटेन्शन मिळतं तेव्हा त्यांना त्या स्क्रीनच्या खोट्या आकर्षणाची गरजच वाटत नाही. तर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्याचं सार ह्या एका साध्या सूत्रामध्ये आहे. प्रेम अधिक नियम अधिक सातत्य बरोबर योग्य परिणाम. हे तीनही घटक एकत्र आले की रिझल्ट मिळतोच मिळतो. चला मग आता हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं याचा एक ठोस प्लॅन बघूया. एक असा प्लॅन ज्याची सुरुवात तुम्ही याच आठवड्यापासून करू शकता. हा आहे एक 4 आठवड्यांचा सोपा ॲक्शन प्लॅन. बघा, पहिल्या आठवड्यात काहीच करायचं नाही, फक्त शांतपणे निरीक्षण करा की मुलं किती वेळ फोन वापरतायत. दुसऱ्या आठवड्यात आपण ठरवलेले नियम त्यांना सांगा आणि त्यांचा स्क्रीन टाईम फक्त 20% कमी करायचा प्रयत्न करा. तिसऱ्या आठवड्यात त्यांना बाहेर खेळायला घेऊन जाण्यावर जास्त भर द्या.
आणि चौथ्या आठवड्यात नो फोन झोनचे नियम काटेकोरपणे पाळा आणि नियम पाळल्याबद्दल त्यांना काहीतरी छोटीशी शाबासकी किंवा बक्षीस द्या. यामध्ये खूप महत्वाची टेक्निक आहे हळूहळू कमी करणे. म्हणजे काय तर अचानक फोन हिसकावून घेतला की मुलं चिडतात, आरडाओरडा करतात. त्यापेक्षा रोज फक्त 15-20 मिनिटांनी त्यांचा वेळ कमी करत आणायचा. असं केल्याने बदल त्यांच्या सवयीचा भाग बनतो आणि विरोधही होत नाही. तर हा सगळा प्लॅन पाहिल्यानंतर आता फक्त एकच प्रश्न आहे. या सगळ्या बदलाची सुरुवात करण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल कोणतं असेल? विचार करा आणि आजच सुरुवात करा.